आज पिंपळगाव-जोगा डावा कालवा याचं रोटेशन चालू असताना साईटवर पेट्रोलिंग करत असताना एक खूप भयानक गोष्ट समोर आली. म्हणजे अद्भुत आहे सर्व. आता या ठिकाणी समोर तुम्हाला एक दिसत असेल, एक कावळा आहे आणि तो एका वासराला खातोय. वासरू म्हणजे जर्सी गायला झालेला अंतुल्या. आज त्याची बाजारात किंमत शून्य आहे. कुंटणखाने बंद असल्यामुळे त्याला कोणी घेत नाही आणि शेतकरी ते सांभाळत नाही. एक 2-3 दिवसाचीच पिल्लं असतात त्याला असं रानात सोडून दिलं जातं. आता हे लांब नाही, कारण जवळ गेलं तर कावळा उठून जाईल. तो त्याला खातोय, म्हणजे तो मेला आहे. काल परवा किंवा आज सकाळी तो मरण पावला आहे. बरं, या पुढची गोष्ट बघा. या ठिकाणी आणखी 2 आहेत. म्हणजे ते सुद्धा मरणाची वाट बघतायत. हाच कावळा हिमालयनला पण खाणार. आता यांना या गोष्टीचं किती माहिती आहे माहीत नाही, पण शेतकऱ्यांनी अशी छोटी छोटी जनावरे लगेच सोडू नये. एक त्यांना दूध प्यायचं वय अजून त्यांचं. ते कांद्यात बसले म्हणजे ते कांदे खातात का नाही, कांद्याची पात खातात का नाही, ते असेच बसलेत. खूप अवघड आणि भयानक परिस्थिती आहे. 2 आहेत, इथे तिसरा मरण पावलाय. यांच्या पुढे मरणच आहे. हे जगणार नाहीत, हे उपाशीच आहेत. कित्येक दिवस उपाशी, 4-8 दिवस झाले असे उपाशी आहेत, किंवा 10 दिवस झाले असे. बरं, आता शेतकरी आले का ते त्यांना हुसकून लावेल. आपण बघूया जवळ जाऊन. ते बघा, दूध पिण्यासाठी असे जवळ येतील. आता एक कांदे फक्त त्याने राऊंडाळलेत, खाल्ला एकही नाही, कारण त्यांचे अन्नच नाही अजून. ते त्यातून दूध पिणार आहेत. बरं, आता यांचं भविष्य काय? मरणच यांच्या पुढे. फक्त मरणाची वाट बघतायत. खूप वाईट वाटतं असं बघितलं की. शेतकरी म्हणतो, शेतकऱ्याचा प्राण्यावर खूप जीव. तो बैलाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावतो ना. कोणत्या प्राण्याला लावतो? ज्याच्यापासून फायदा आहे त्याच्यापासून. हे पण गोरेच आहे, म्हणजे बैलच आहेत. ह्याला लावतो जीव? नाही लावत, पण याच्यातून फायदा नाही. ही जर कारवड झाली असती तर ती भविष्यात ती दूध देईल, तिथून 4 पैसे मिळतील, म्हणून त्याला जीव लावलं जातं. आणि असे गोरे सर्रास सोडून दिले जातात. आणि लांबनंच दाखवत, जवळ जाणं खूप वाईट वाटेल बघायला सुद्धा. ते लांबनंच बघूया आपण. मेला आहे. यांनाही मरायचंच आहे. खूप छान डोंगर दिसतो, इथून मंदिर दिसतं. आपला विषय तो नाही आहे. यांचं काय, गव्हर्नमेंट काय करतं आहे? एक वेळेस कुंटणखाने चालू असेल, कत्तलखाने चालू असेल, तर त्यांना मुक्ती तरी मिळेल. तडफडून मारतायत, ते भुके वाचून मारतायत, अन्न वाचून मारतायत. खूप विदारक दृश्य आहे, बघवत नाही. शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, यांना सोडा. पण त्यांना अन्न जेव्हा ते खायला लागतील तेव्हा सोडा. 2 दिवसाची, 1 दिवसाचं का दुसऱ्या दिवशी लगेच सोडून त्याचा रातचा गपचीप. आता कॅनोला फिरताना खूप दिसतात. पूर्ण गायरा नाही इकडचा भाग. मरणाची वाट बघणं सगळ्यात वाईट हो.
न चुकणारी गोष्ट आहे मरण. पण काय 2 दिवसाचं आयुष्य यांचं. आता गाय आहे, गाय यांची आई ती सांभाळतात कारण तिचं दूध मिळतं, फायदा आहे. हे बछडे सोडून देतात. त्यांची मुलं देतील का सोडून ते? असो.